देहू येथील इंद्रायणी नदीपात्रात गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू होतोय। हजारो मासे मृतावस्थेमध्ये आढळल्यानं एकच खळबळ माजली आहे। आषाढी वारीसाठी लाखो वारकरी देहूमध्ये दाखल होणार असताना नदीतील ही गंभीर परिस्थिती पर्यावरण प्रेमी, वारकरी आणि स्थानिक नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे। नदीपात्रात तरंगणारे आणि किनाऱ्यावर वाहून आलेले मृत मासे, त्यामुळे या भागामध्ये दुर्गंधी सुद्धा पसरू लागलेली आहे। आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा चिंता व्यक्त केली जाते। सध्या आपण देहूमध्ये आहोत आणि येत्या 7 जुलैला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा संपन्न होणार आहे। मात्र आपण जर या ठिकाणी पाहिलं, ज्या नदीला पवित्र मानले जाते, हजारो लाखो भाविक ज्या नदीचं पाणी जल त्या ठिकाणी प्राशन करतात, त्याच नदीची अवस्था म्हणजे इंद्रायणी नदीची अवस्था आता बिकट झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं, खरं तर 2-3 दिवसापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इंद्रायणी नदीच्या या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात मासे मरून पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते व त्यामुळेच हजारो असे मासे या ठिकाणी मरून पडल्यामुळे खरं तर आलेले भाविक या ठिकाणच्या या नदीला आंघोळ करण्यासाठी येतात किंवा या ठिकाणचं जलप्राशन करतात। खरं तर या नदीची अवस्था, या नदीचं पाणी आता एकदम दूषित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर अनेक लोक या ठिकाणी भाविक काही दिवसामध्येच येणार आहेत, मात्र अशी परिस्थिती मोठ्या प्रमाणाची भाविकांसाठी आरोग्याला हानी पोहोचवणारी असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। काही नागरिक आपल्या या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, आपण सकाळी या ठिकाणी आला होतात, नक्की परिस्थिती काय होती, काय सांगाल? आम्ही देहूला दर्शनासाठी आलो होतो सकाळी, परंतु नदीत यावं, पाय धुवावे, आमच्या बरोबर काही भाविक होते, त्यांना नदीमध्ये आंघोळ करायची होती। पण इथली परिस्थिती बघितली, इथे घाण वास असा नदीला येऊ वाटत नाही, एवढा घाण वास येतोय। मासे मरून पडलेत, नुसता वास येतो। पायऱ्यावरनं खाली आलं तरी वास, असं नाकाला रुमाल बांधून लोक येतात। तरी ही परिस्थिती, हे प्रशासनाची चूक आहे का? तर प्रशासनाने काही कंपन्या केमिकलचं पाणी सोडतात वगैरे, त्याच्यामुळं हे पाणी दूषित झालेलं आहे। तरी प्रशासनाने याच्यावर ताबडतोब कारवाई करावी। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, देहू।